आज आपल्यासोबत आहेत TCRचे ललित सुर्वे सर आणि ही इज दी अकाउंट्स हेड. आणि TCRचं एवढं बारीकीने काम होतं आहे आणि प्रत्येक लहानपेक्षा लहान गोष्टींवर आपलं एवढी रिसर्च आणि एवढं डेव्हलपमेंट असतं आणि प्रत्येक गोष्टींचं एवढं टेक्निकल आणि मेकॅनिकल हे जे काय असतं त्याचं बिल्डिंग, त्याचं प्रोसेस हे आपण कसं करतो हे आपण जाणून घेऊया ललित सरांकडून. ललित सर नमस्कार. नमस्कार. प्लीज मला ह्यावर जरा, कारण की मी आहे कॉमर्सचा स्टुडंट आहे, पण माझं कधी लेफ्ट आणि राईट कधी मॅच झालं नाही. तर इथं तर एवढ्या बारीक गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या बारीक गोष्टींचं आपण कसं काय व्यवस्थित रजिस्टर करून घेतात आणि अकाउंट्स कसं आणि सिस्टम्स आणि प्रोसेसेस काय आहे? सुरुवातीला कसं आहे की आपली प्रोसेस आहे, जे सॅम्पल्स येतात टेस्टिंगला त्याच्याबरोबर एक रिक्वेस्ट लेटर येतं आपल्याला, टेस्ट रिक्वेस्ट लेटर आल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर डिटेल्स असतात, क्लायंटचे डिटेल्स, ईमेल्स ID, इन्फॉर्मेशन, डिस्क्रिप्शन, जे तुम्हाला रिक्वायरमेंट आहेत जी टेस्टिंग करायची आहे, बरोबर, ते सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन्स असतात. ईमेल ID, GST हे सगळं आम्हाला बारकाईने सगळं चेक करायला लागतं. तसंच कसं असतं, कधी आपण त्यांना क्लायंटला बीड केलेलं असतं, कधी कोटेशन दिलेलं असतं, कधी आपण काही गोष्टी त्यांना ईमेलने आपलं प्राईस लिस्ट रेट त्यांना त्यांच्याशी हे शेअर केलेले असतात. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा व्हेरीफाय करायला लागतात. त्या व्हेरीफाय केल्यानंतर मग ती प्रोसेस पुढे सरकते. आपण कधी कसं असतो की 100% ॲडव्हान्स घेतो, काही गोष्टींमध्ये ॲडव्हान्स वगैरे घेतो आणि मग क्लायंटला इन्फॉर्म करायचं असतं की बाबा त्याला अवेअरनेस पाहिजे रेटबद्दल, किंवा तुमचा हा रेट एवढा आहे, या गोष्टीसाठी एवढा, टेस्टिंगसाठी एवढा रेट आहे. ते क्लायंटला आम्ही आधीच ॲडव्हान्समध्ये इन्फॉर्म करतो की त्याच्यामध्ये त्याचा अवेअरनेस राहील, की त्याला इझी जाईल की ते जे पेमेंट आहे ते करायला, आणि तो 100% करतो. किंवा वेगवेगळ्या टर्म्स असतात, म्हणजे तुम्हाला 50% का मोठमोठ्या टेस्टिंग्स असतात त्याच्यामध्ये आम्हाला 50% ॲडव्हान्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ टेस्टिंग, त्याच्यामध्ये 50%, किंवा PO येतो, परचेस ऑर्डर्स असतात, त्यांची टर्म्स वेगळी असते प्रत्येकाची. जसं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये टर्म्स वेगळे असतात पेमेंटचे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगळे टर्म्स असतात. आणि जे मार्केट एरिया आहे, जो आपला मुंबई आहे, जो MIDCमध्ये जो मार्केट एरिया, जो मेटल मार्केट वगैरे आहे, त्याच्यामध्ये जे प्रत्येक क्लायंटची हे आपल्याला एक टर्म्स आम्ही डिफाईन केलेले आहेत, पेमेंटचे टर्म्स. मग ते प्रत्येक टर्म्स आम्हाला ते एका एक्सेलमध्ये म्हणा, कुठे डाटा शीटमध्ये आम्ही हे करतो, सेव्ह केलेले असतात. किंवा आता मलाच इथे 25 वर्ष झालेत, तर मी प्रत्येक लेटर माझ्या डोळ्याखालून जातं, त्यामुळे मला इझिली समजून येतं की आपल्याला एक्झॅक्टली हा क्लायंट कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, हा याचा स्ट्रक्चर काय आहे, हा कुठल्या पब्लिक सेक्टरमध्ये आहे, ट्रेडरमध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, याचा PO आपल्याकडे आला आहे की नाही. कारण प्रत्येक ईमेल हा मला CCमध्ये असतो आणि त्यामुळे मला त्याचा अवेअरनेस असतो, माझ्या टीमला पूर्ण अवेअरनेस असतो त्याचा. तर प्रत्येक क्लायंटसाठी आपण वेगवेगळं असं म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये शब्द आहे ना, टेलर मेड. येस. तर आपण प्रत्येक क्लायंटसाठी असं वेगवेगळं आपण व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, कुठून काय बॅकग्राऊंड आहे, किती मोठं प्रोजेक्ट आहे, आणि ह्या ज्या बारीक गोष्टी असतात याचं आपण रेट कार्ड बनवून ठेवलंय की नाही? असं नाही. रेट कार्ड आहे आपल्याकडे प्रत्येक. आता डिफेन्स सेक्टरसाठी वेगळं आहे, मार्केट जे आपलं मेटल मार्केट आहे त्यांच्यासाठी वेगळं आहे. मुंबईमध्ये BME म्हणून संस्था, BME म्हणून आहे, मासमा म्हणून आहे, यांच्यासाठी एक वेगवेगळं रेट कार्ड दिलेलं आहे. जसं आता एक उदाहरण घेऊया आपण, रिलायन्स इंडस्ट्रीज हा ग्रुप आहे. ह्या ग्रुपला आपलं पॅन इंडियामध्ये त्यांचं काम चालतं, पण त्यांचं आज प्रत्येक स्टेटमध्ये जे त्यांना जी आपण रेट दिलेले आहेत त्याचा एक वेगळा टप्पा आहे. म्हणजे समजा आता आम्हाला इथे आम्ही काम करतो रिलायन्स पातळगंगाला, त्यांचं थ्रू आउट एक आपण ॲन्युअल रेट कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं. मग त्या रेटप्रमाणे आपल्याला ते सँक्शन करून घ्यावं लागतं त्यांच्याकडे. त्यांचा एक थ्रू आउट इयरचा पिरियड असतो, एक कालावधी असतो, एक वर्षाचा असतो, 2 वर्षाचा असतो, 3 वर्षाचा असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला त्यांना बिलिंग करावं लागतं. आणि ते बिल केल्यानंतर त्या क्लायंटकडे ते कसं, कधी आपल्याला आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे, तर ऑनलाईनमध्ये ते बिलिंग आपल्याला ते पोर्टलला जाऊन ते सबमिट करावं लागतं. आणि त्याचं मग आपल्याला रिव्हर्टमध्ये ईमेल्स वगैरे येणार, मग त्याला आपल्याला नोटिफिकेशन वगैरे येणार, किंवा SMS थ्रू येणार, ईमेल थ्रू येणार, कधी कॉलिंगवर येतात, किंवा तुमचं हा जो इनवॉइस आहे का हे बिल आहे हे प्रॉपर तुम्ही सबमिट परत करा का, ह्याच्यामध्ये हे करेक्शन्स आहेत, PO मेन्शन नाही केले, रेफरन्स नाही टाकलेला आहे. ह्या गोष्टीचा प्रत्येकचा लेखाजोखा आम्हाला ठेवावा लागतो. आणि जेव्हा जी मोठी बिलिंग आम्ही करतो, ज्या क्लायंटला देतो मोठी बिलिंग, म्हणजे कसं असतं, जे हे आमचं फायनल प्रोडक्ट आमच्याकडून जाणार असतं, बरोबर. तर ते जे आम्हाला करायचं असतं ते आम्ही त्यांना एवढं प्रॉपर
चुका होतात, असं नाही की मी 100% पण कसं असतं की आम्हाला 100% द्यावंच लागतं, त्याच्यावर ते पेमेंट शेड्यूल अवलंबून असतं. आणि आता कसं आहे, आम्ही याच्यामध्ये MSME येतो, तर आम्हाला 45 डेजमध्ये पेमेंटचं रिकव्हरीसाठी आम्हाला ते देतात. ज्या दिवशी आम्ही बिल सबमिट करू, ज्या डेट ऑफ जनरेशन असते बिलची, त्यानंतर आम्हाला ते 45 डेजमध्ये आम्हाला ऑटोमॅटिकली ते आम्हाला त्यांच्या सिस्टममधून पेमेंट ट्रान्सफर होतं. पण ते तिथे जाईपर्यंत ते पोचले, इनवॉइस पोचले की नाही, ह्याची प्रत्येक क्षणाला आम्हाला त्यांना कॉलिंग, त्यांना SMS किंवा ऑनलाईन वगैरे, त्यांना ईमेल वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात की हे आम्ही पाठवलेलं आहे. आणि त्याच्या रिलेटेड जे जॉब शीट, वर्कशीट किंवा त्याचे टेस्ट रिपोर्ट्स आहेत, त्याच्या रेफरन्स जेवढे रिलेटेड आहेत ते सगळं त्यांना त्याचा रेफरन्स द्यावा लागतो. अशा गोष्टी मग त्या पेमेंट आम्हाला तेव्हा रिलीज होतं. तर आपण सगळी टेक्नॉलॉजी पण व्यवस्थित वापरतोय आणि सगळ्या गोष्टींना आपण व्यवस्थित इन्कॉर्पोरेट केलं आणि आपण व्यवस्थित वापर करतोय. आता जे काय कोणी PhD स्टुडंट्स असतात, ओके, हां, आणि त्यांना खूप मोठी रिसर्च लागते. ओके, आता माझी तर तेवढी ऐपत नसेल, मी तर अजून स्टुडंट आहे. बरोबर. तर अशा वेळेस आपण कसं काय त्यांचा सहभाग करतो? नाही, हा चांगला क्वेश्चन आहे. हे ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, जे आमचे संस्थापक माननीय श्री वीरेंद्र बाफना ह्यांनी एक पायंडा पाडून दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर रोहित बाफना हे आमचे डायरेक्टर प्रेसिडेंट आहेत, त्यांनी ही धुरा कायम आणि ठेवलेली आहे. कारण त्यांचं सदैव कल जो आहे न्यू जनरेशनकडे आहे, जास्त झुकतं माप आहे. कारण काय, आजच्या जो आपल्या देशाला घडवेल की आपल्या या संस्थेला घडवेल, हे यंग जनरेशनच घडवेल, असं त्यांचा हे आहे, त्याच्यावर जास्त भर आहे. आणि हे जी संस्था आहेत, जसं आपण म्हणालं की IIT म्हणा की अजून ज्या संस्था आहेत, त्या संस्थेकडून आपल्याकडे ज्या विद्यार्थी येतात, त्यांना जे प्रोजेक्ट असतात, बऱ्याच गोष्टी असतात, त्या शिकायला येतात. मग त्यांना कसं असतं, कोणाची कधी काय हे नसते, तेवढी कॅपॅसिटी नसते सगळ्या गोष्टी करायची. मग त्यांना आपण काय करतो, त्यांनी आपल्याशी शेअर करायच्या अगोदरच त्यांना आपण त्या गोष्टींना हे करून देतो. आणि मग त्यांना विश्वास देतो की अशी संस्था आहे, TCR एक अशी संस्था आहे की जी तुमच्या मागे सदैव उभे राहील, की तुम्हाला पुढे इन फ्युचर भविष्यात कधीही तुम्हाला प्रॉब्लेम्स आलेत, अडचणी आल्यात, तर तुम्ही TCR सदैव तुमच्यासोबत आहे. आणि जे नॉमिनल चार्जेस वगैरे असतात, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बरेच काही त्यांना डिस्काउंट वगैरे, कन्सेशन वगैरे, त्यांना सवलती वगैरे देतो. अशा गोष्टी आहेत. तर बेसिकली TCRच्या द्वारे जे कोणी आलं, आपण काही ना काही त्यांच्यासाठी नक्कीच करणार, हे आपली अशी विचारधारा आहे. आणि आपल्या अरे वा, थँक्यू सो मच सर. खूप मजा आली आपल्याबरोबर बोलून. आणि असंच करत राहूया, असंच काम करत राहूया आणि मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपल्याला मिळत राहतात. धन्यवाद. थँक्यू सर.